कोकणात आणखी एक प्रसिद्ध लोककथा आहे ती सीतेच्या पोह्यांची। कोकणात पावसाळ्यात पुष्कळदा गवतांवर पोह्यासारखं पांढरं फूल उगवलेलं दिसतं। या फुलांना सीतेचे पोहे म्हणतात। ही फुलं फुलतात त्या सुमारास कवडा पक्षी काकुळतीच्या स्वरात ओरडत असतो। त्यावरून कवडा आहे पोर पोर सीतेचे पोहे गोड गोड असंही म्हणण्याची पद्धत आहे। पण या विषयीची कथा कोकणात प्रसिद्ध आहे, पण ही सीता म्हणजे खरं तर रामाची सीता नाही बरं का। ती आहे कवड्याची बहीण सीता। कवडा, त्याची बायको आणि त्याची बहीण सीता सगळे एकत्र राहायचे। कवडा घरी भात आणून देतो आणि पोहे करा सांगतो। त्याची बायको मुलखाची आळशी, ती सालपटासकटच पोहे काढते। सीता मात्र छान चवदार पोहे बनवते। पण कवड्याला वाटतं बायकोचे पोहे रासभर आणि बहिणीचे एवढेच। तो रागवतो आणि सीतेला मारून टाकतो। मग बायकोचे पोहे तोंडात टाकता क्षणी त्याला चोथा लागतो, तो वैतागतो। मग बहिणीचे सीतेचे पोहे खातो, ते मात्र चविष्ट पोहे। ते खाऊन त्याला आपली चूक कळते आणि मग आता तो पक्षाचं रूप घेऊन तिला हाका मारत फिरतो आहे। सीता इतकी प्रेमळ आहे की ती भावाची चूक पोटात घालून त्याला भेटायला फुलाच्या रूपाने येते। ती फुलं तिने बनवलेल्या पोह्यांसारखी दिसतात। अशी आहे सीतेच्या पोह्याची गोष्ट।